राज्यामधील सत्ता संघर्षाच्या एकाहून एक सुरस कहाण्या बाहेर येऊ लागलेल्या आहेत, तर सत्तांतराच्या काळातील अनेक गौप्यस्फोटही सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करताना दिसतात। अजित पवारांनी तर सत्तांतराच्या काळातला आणखी एक गौप्यस्फोट केला, ज्यात त्यांनी भाजपचे आमदार बंडाच्या तयारीत होते असं सांगत फडणवीसांवरती निशाणा साधलाय। भाजपत बंडाची हवा, अजित पवारांचा दावा। फडणवीसांना डावलल्यानं भाजपत नाराजी। 80-85 आमदारांनी केलेली बंडाची तयारी। अजितदादांचे वार, फडणवीसांवर पलटवार। देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेला हा दावा एकनाथ शिंदेंना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर भाजप आमदारांनी बंडाची तयारी केल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी न बसवल्यानं भाजपमधील 80 ते 85 आमदार बंडाच्या तयारीत होते, पण फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। कुणाचं काय झालं काय म्हणले, मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का? बंड शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा। वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप गुणाने ऐकलंय। खरं तर मुख्यमंत्री पद फडणवीसांना न मिळाल्यानं भाजपचे काही आमदार नाराज झाल्याचं चंद्रकांत पाटलांच्या मनावर दगड ठेवल्याच्या विधानातूनही समोर आलेलं, पण विधानसभेत बोलताना अजित पवारांनी केलेल्या या गौप्यस्फोटानं खळबळ माजली आहे। पण अजित पवारांचा हा दावा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणुकीच्या धामधुमीत पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष केलं होतं, त्यामुळे फडणवीसांच्या या टीकेला एक प्रकारे अजित पवारांनी थेट अधिवेशनात उत्तर दिल्यानं आता फडणवीस यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।